लॉ सीईटी 2025च्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा अपडेट सीईटी सेलने रिलीज केलेला आहे। तर या अपडेटनुसार सीईटीचा जो रिझल्ट आहे तो आता लवकरच लागणार आहे, ज्यामध्ये 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटी अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी ज्या रिझल्टच्या तारखा आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। सोबतच विद्यार्थी मित्रांनो, आता रिझल्ट नंतर आपले कॅप राऊंड सुरू होतील, तर ते कॅप राऊंड कधीपासून सुरू होणं अपेक्षित आहे ह्या गोष्टी पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात। तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे महाराष्ट्र सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती सगळ्या सीईटीची जी रिझल्टची डेट आहे ती मेन्शन करण्यात आलेली आहे। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपण ते नोटिफिकेशन ओपन करून एकदा वाचून घेऊयात। इथे सीईटी सेलने जाहीर सूचना दिलेली आहे। शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये या कार्यालयामार्फत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या। त्यापैकी काही सामायिक प्रवेश परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आलेले असून काही सामायिक प्रवेश परीक्षांच्या निकालाची प्रक्रिया प्रगतीपथावरती आहे। सीईटी 2025 या सामायिक प्रवेश परीक्षांच्या निकालाबाबतची माहिती पुढील प्रमाणे। तर इथे आपण स्पष्टपणे पाहू शकतो, LLB 5 इयर सीईटी जी आहे त्याचा रिझल्ट 4 जून रोजी लागणार आहे। ते जर आपण LLB 3 इयर सीईटी पाहिलं तर 17 जून रोजी या सीईटीचा रिझल्ट तुम्हाला देण्यात येणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या ज्या तारखा दिलेल्या आहेत त्या टेंटेटिव्ह स्वरूपाच्या आहेत, म्हणजे अंदाजित तारखा आहेत। म्हणजे त्या तारखेला हा रिझल्ट लागूही शकतो किंवा 2 दिवसांनी नंतर उशिरा पण लागू शकतो। टेंटेटिव्ह इथे तुम्हाला शब्द देण्यात आलेला आहे, त्याच्यावरून विद्यार्थी मित्रांनो एक्झॅक्टली याच तारखेला रिझल्ट लागेल अशी अपेक्षा ठेवू नका। मे बी रिझल्ट 2 दिवस उशिरा पण लागू शकतो। आता विद्यार्थी मित्रांनो, हा रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला कॅप राऊंडची सुद्धा तयारी करावी लागेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला रिझल्ट लागल्यानंतर आपण रिझल्ट कसा पाहायचा ते आपण आता पाहणार आहोत। सीईटी एक्झामिनेशन पोर्टल AY 25-26 वरती तुम्ही इथे क्लिक करायचंय। त्याच्यानंतर तुमच्या प्रोफाईलला इथे तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल। त्यासाठी तुम्हाला इथे तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड एंटर करायचा आहे आणि नंतर साइन इन म्हणायचं आहे। आता साइन इन केल्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन दिसतात। तर या ऑप्शनमध्ये तुम्हाला स्कोर कार्डचा एक ऑप्शन इथे दिसतोय। स्कोर कार्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो कोर्स असेल, ज्या कोर्ससाठी तुम्ही अप्लाय केलेला आहे, सीईटी दिलेली आहे, त्या कोर्सचं नाव इथे तुम्हाला दिसेल आणि गेट स्कोर कार्ड इथे एक ऑप्शन तुम्हाला दिसेल। आता रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर तुमचे जे स्कोर कार्ड असतील ते इथे गेट स्कोर कार्डवरती क्लिक केल्यानंतर डिस्प्ले होतील। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही 3 इयरला असाल किंवा 5 इयरला असाल, प्रोसेस दोन्ही सीईटी साठी दोन्ही विद्यार्थ्यांसाठी सेमच असणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही इथे तुमचा रिझल्ट जो आहे तो मिळवू शकता। आता विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीईटीचा रिझल्ट आल्यानंतर आपले कॅप राऊंड जे आहेत ते लवकरच सुरू होतात। आता जनरली 4 तारखेला 5 इयर सीईटीचा रिझल्ट यायचं म्हटल्यानंतर हार्डली एका आठवड्यामध्ये या सीईटीचे जे कॅप राऊंड्स असतील ते सुरू होतील। म्हणजे 4 तारखेला जर रिझल्ट आला तर 11 तारखेच्या आसपास तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की कॅप राऊंडचे रजिस्ट्रेशन हे सुरू होतील। तेच जर आपण 3 इयर लॉ सीईटीच्या बाबतीत पाहिलं तर त्यांचा रिझल्ट जो आहे तो उशिरा आहे। म्हणजे 17 तारखेला त्यांनी रिझल्ट दिलाय, मे बी 1-2 दिवस मागे पुढे रिझल्ट होऊ शकतो। तर त्या तारखेवरनं आपण जर पाहिलं तर जुलै 1च्या आसपास तुमचे कॅप राऊंड सुरू होतील। तर मध्यंतरी तुम्हाला तुमचे जे ऍडमिशनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्याविषयी मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे। तर त्या व्हिडिओवरती जाऊन तुम्ही कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला नेसेसरी आहेत ते पाहून घ्या आणि ते डॉक्युमेंट्स रेडी ठेवा। तसंच विद्यार्थी मित्रांनो, पुढचं जे कॅप राऊंडसाठी नोटिफिकेशन येईल त्यावरती पण मी डिटेल व्हिडिओ बनवणारच आहे। त्यासाठी ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत कॅप राऊंडच्या तयारीला लागा। थँक्यू।